फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण पोलीस भरतीची विशेष शृंखला चालू केली आहे, ज्याच्यामध्ये पोलीस भरती येण्यासारखे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. मागे 3 टेस्ट पेपर चालू केले. आपला टेस्ट क्रमांक 14 चालू होता. या टेस्ट क्रमांक 4 मधले 1 ते 50 क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले, जे फार इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की ते तोंड पाठच करून ठेवा, कारण ते खूपदा रिपीट झालेले आहेत. परीक्षेमध्ये बरेचदा रिपीट झालेले आहे. आज आपण सोडवणार आहोत मराठी हा विषय. मराठीचे असे क्वेश्चन जे एक्झाम मध्ये वारंवार रिपीट झालेले आहे आणि खूप शक्यता आहे की पुन्हा या वर्षी सुद्धा ते रिपीट होतील. या प्रश्नांना चांगल्या रीतीने पहा आणि पाठच करून घ्या. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल, पोलीस भरती तयारी करत असाल तर लगेच SM गायडन्स पॉइंट चॅनल सबस्क्राइब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका. आणि मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर दिसत आहे, त्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईन टेस्ट सिरीज कशा प्रकारे जॉईन करता येईल मी तुम्हाला सांगून देईन. सध्या ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू नाही झाली. मी तुम्हाला डेट सांगेल कधीपासून ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, पण ज्यांना इच्छा आहे ते मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर वेळ न करता चला व्हिडिओची सुरुवात करूया. भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आता MPSC, पोलीस भरती आणि संयुक्त पूर्व परीक्षा तयारीसाठी लॉन्च झालाय. या ठिकाणी तुम्ही डेली करंट अफेअर्सची सुद्धा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता. राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेचे विद्यार्थी मंडे टू फ्रायडे संध्याकाळी 7:30 होतं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. फाउंडेशन बॅच कोर्स फॉर MPSC 2021 2021 साठी MPSC ची तयारी करत असाल, 2021 चं टार्गेट घेऊन अतिशय इम्पॉर्टंट बॅच आहे. याला एनरोल करून घ्या, आपला ऍडमिशन फिक्स करा. खाली लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही SOHEL LIVE लाईव्ह हा जर रेफरल कोड वापरला तर या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. सोबतच संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल तर या ठिकाणी फुल प्रिपेरेटरी कंबाईंड प्रिलिम्स बॅच 2021 लॉन्च झाली आहे. तुम्ही या ठिकाणी एनरोल करू शकता. मार्गदर्शक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. इथे सुद्धा तुम्ही रेफरल कोड SOHEL LIVE लाईव्ह हा जर वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल. आणि अनअकॅडमी याच्यावर महाराष्ट्र टॉप एज्युकेटर्स आहे, लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस आहे आणि सगळ्या परीक्षांचे सराव टेस्ट या ठिकाणी होतात. सगळ्यांचे सुद्धा टॉप एज्युकेटरच्या मार्गदर्शनाखाली जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आज आपण मराठीची 25 क्वेश्चन पाहणार आहोत, जे एक्झामच्या दृष्टीकडून फार इम्पॉर्टंट आहेत आणि वारंवार एक्झाम मध्ये रिपीट होत आलेले आहे. बघा, 76वा क्वेश्चन. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? आज्ञा, जाऊ, सभा की दिशा? याच्यातला एकवचनी शब्द जाऊ. काय आहे? जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शविणारा पर्याय निवडा. तांबडा, भला, चांगला की हिरव्या? विशेषणाचं सामान्य रूप दर्शवणारा शब्द विचारलं आणि तो आहे हिरव्या. ऑप्शन नंबर 4 हिरव्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 78. अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ की साधा भविष्य काळ? आणि उत्तर आहे रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 79. अरुण्यदन या शब्दाचा अर्थ सांगा. निष्फळ प्रयत्न, सकाम प्रयत्न, जंगलातील प्रयास की सूर्योदय? आणि याचा अर्थ काय? निष्फळ प्रयत्न. निष्फळ प्रयत्न. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 80. पुढील अर्थाचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. दगडावर केलेले कोरीव काम, शिल्प, शिल्पकार, मूर्तिकार की शिलालेख? आणि उत्तर काय? शिल्प. ऑप्शन नंबर 1 शिल्प. प्रश्न क्रमांक 81. समास ओळखा. आई वडील, अव्ययीभाव, द्विगु समास, द्वंद्व समास की तत्पुरुष समास? आणि उत्तर आहे द्वंद्व समास. ऑप्शन नंबर 3 द्वंद्व समास. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 82. कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय पराक्रमी, अतिशय दुर्दैवी, अतिशय उदार की मोकळ्या मनाचा? उत्तर आहे अतिशय उदार. ऑप्शन नंबर C. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द ओळखा. अय्या, दाम, खलबत्ता की मेज? कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता आहे? खलबत्ता. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 84. सव्या पसव्य या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द निवडा. दोन्हीकडे, उथळ, मारामारी की नसती उठाठेव? उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नसती उठाठेव. प्रश्न क्रमांक 85. खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही? विग्रह, बहुव्रीही, तत्पुरुष की द्वंद्व? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 विग्रह. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 86. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. वाक्यप्रचार ओळखा. संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य की यापैकी नाही? आणि उत्तर काय? मिश्र वाक्य. ऑप्शन नंबर C. प्रश्न क्रमांक 87. षट प्लस मास या शब्दाची संधी करा. षण्मास, षटमास, षण्मास की शहमास? उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 षण्मास. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 88. जशी करवंदीची जाळी तशी काजूंची राई, घोस, घड की गाथन?
उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4 गाथन. प्रश्न क्रमांक 89, चतुर या शब्दाचे भाववाचक नाम करा. चतुरपणे, चतुरस्त्र, चातुर्य की चतकोर? आणि योग्य उत्तर आहे चातुर्य, ऑप्शन नंबर 3 चातुर्य. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 90, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. वाक्य प्रकार ओळखा. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य की संकेतार्थी वाक्य? आणि याचं योग्य उत्तर आहे केवल वाक्य, ऑप्शन नंबर 3 केवल वाक्य. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 91, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. अलंकार ओळखा. उपमा अलंकार, अन्योक्ती अलंकार, श्लेष अलंकार की उत्प्रेक्षा अलंकार? योग्य उत्तर काय? ऑप्शन नंबर 4 उत्प्रेक्षा अलंकार. प्रश्न क्रमांक 92, पुरणपोळी हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? मध्यपद लोपी, द्वंद्व, कर्मधारय की द्विगु? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मध्यमपद लोपी. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 93, सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा. आदित्य, रवी, भास्कर की सुधांशु? आणि सूर्याशी विसंगत म्हणजे 3 त्याच्याशी संगत आहे आणि 1 विसंगत आहे, तो कोणता? तो आहे ऑप्शन नंबर 4 सुधांशु. प्रश्न क्रमांक 94, खालील वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता? अक्काबाईचा फेरा, देवी स्वप्नात येणे, देवी अंगात येणे, अत्यंत गरिबी येणे, देवीचे साक्षात दर्शन होणे? आणि याचं योग्य उत्तर आहे अत्यंत गरिबी येणे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 95, पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नाम कोणते? बऱ्याच परीक्षांमध्ये हे प्रश्न आलेला आहे मित्रांनो. पत्रकर्ती, पत्रकारिणी, पत्रकारीण की पत्रकारी? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पत्रकर्ती. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 96, खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विहंग, आकाश, नदी की ढग? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 विहंग. खग या शब्दाचा समानार्थी शब्द विहंग. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 97, समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा. रूपक, उत्प्रेक्षा, उपमा की अनुप्रास? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उपमा अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 98, डॉक्टर आनंद यादव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? नटरंग, ताम्रपट, गोतावळ की एकलकोंडा? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ताम्रपट. प्रश्न क्रमांक 99, पत्नी या शब्दात समानार्थी नसलेला शब्द कोणता? क्रांत, भारिया, दारा की कांता? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 क्रांत. हा त्याचा समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे. मग क्रांत कशाचा समानार्थी शब्द आहे सांगा मित्रांनो. क्रांत हा कशाचा समानार्थी शब्द आहे? हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. पाहू किती लोकांना याचं उत्तर देता येते. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगणं विसरू नका. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 100, दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. दात पडणे, दात दुखणे, शरण येणे की तोंडात गवत धरणे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शरण धरणे. दाती तृण धरणे म्हणजे शरण येणे. तर या प्रकारे आपण मराठीचे क्वेश्चन 25 क्वेश्चन पाहिले जे फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहे मित्रांनो. यांना विसरू नका. चांगले पाठच करून ठेवा आणि चांगल्या तयारीला लागा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून घ्या. मित्रांनो अनअकॅडमीवर तुम्ही लाईव्ह टेस्ट सोडू शकता. क्विजेस आणि स्ट्रक्चर्ड कंटेंट आहे आणि त्याचा तुमच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल आणि विश्लेषण टॉप एज्युकेटर्स करून देतात आणि त्या ठिकाणी अमर्यादित बॅचेस आहे. या कारणामुळे अनअकॅडमी हा सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म ठरतो आणि हे सगळं अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला इथं भेटते, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि सोबत तुम्ही जर रेफरल कोड SOHELLIVE लाईव्ह हा जर वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटेल. रेफरल लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि सहज उपलब्ध होते सगळ्या गोष्टी. प्रवास करण्याची गरज नाही, घरी बसल्या सगळ्या गोष्टी भेटतील. अमर्यादित कंटेंट आहे आणि उजळणीची चिंता सुद्धा करायची गरज नाही. कॉलेज स्टुडंट असा, फुल टाइम एमपीसी तयारी करणारा असा की जॉब करून एमपीसी तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी अनअकॅडमी बेस्ट आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट्स देऊ शकता. सगळे मार्क स्क्रीनवर दिसत आहे आणि या ठिकाणी दर आठवड्यात मॉक टेस्ट, विषय टेस्ट, दैनिक टेस्ट होतात आणि सगळ्यांचं विश्लेषण टॉप एज्युकेटर्स करून देतात. तर आजच अनअकॅडमी ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एमपीएससी आणि पोलीस भरती क्रॅक करण्याच्या तयारीला लागा.